प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. आपण सर्व हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात म्हणून आपले आभार. आपणास काही शंका असल्यास किंवा वचनाबद्दल काही अधिक माहिती हवी असल्यास कार्यक्रमात देण्यात येणाऱ्या फोनवर कृपया आम्हास संपर्क करावा ही विनंती. प्रियानो, या दिवसात आपण मार्क शुभवर्तमान याचा अभ्यास करीत आहोत. आज आपण या शुभवर्तमानातील अध्याय 3 याच्या 7व्या वचनापासून ते अध्याय 4 याच्या 2ऱ्या वचनांपर्यंत अध्ययन करणार आहोत. यामध्ये आपण येशू आपल्या 12 शिष्यांची म्हणजेच प्रेषितांची निवड करणे, आपल्या विरोधकांच्या आरोपास येशूचे उत्तर आणि येशूचे वास्तविक नातेवाईक कोण इत्यादी गोष्टींविषयी शिकणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, मार्क शुभवर्तमान ह्याच्या 3ऱ्या अध्यायाचे अध्ययन आम्ही सुरू केलेले आहे. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा. मार्क शुभवर्तमान 3रा अध्याय. 6वे वचन मी आपणाकरिता पुन्हा एकदा वाचत आहे. मग परुषी बाहेर जाऊन त्याचा अर्थात येशूचा घात कसा करावा याविषयी लागलीच हेरोदियांबरोबर त्याच्या विरुद्ध मसलत करीत बसले. ह्या 2 घटनांमुळे ज्या शब्बात दिवशी घडल्या होत्या, हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा द्वेष करू लागले व त्या द्वेषाचा शेवट त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यात झाला. ह्या ठिकाणी त्याला मारण्याच्या त्यांच्या योजनेची सुरुवात झाली व त्याचा घात कसा करायचा ह्याविषयी ते मसलत करू लागले. 7 आणि 8 वचने पुढे आम्हाला सांगतात, मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला आणि गालिलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला. यहुदिया, येरुशलेम, इदोम व यार्देनेच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सिदोन ह्यांच्या आसपासचा प्रदेश ह्यातून मोठा समुदाय जी मोठमोठी कामे तो करीत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला. आपल्या लक्षात येईल श्रोत्यानो, की अनेक ठिकाणाहून लोक त्याच्या मागे येत होते. त्यावेळी तो फार चलाखीने त्यांच्यामधून निघून जात आहे. कारण जसे त्याने योहान शुभवर्तमान 2रा अध्याय 4थ्या वचनामध्ये म्हटले, माझी वेळ अजून आली नाही. नंतर मात्र तो त्याच्या विरोधात असणाऱ्यांसमोर संपूर्ण येरुशलेमभर फिरला. पण आता मात्र तो त्यांच्यामधून निघून जातो व समुदाय त्याच्या मागे चालतो. जर आपण ही ठिकाणे नकाशात पाहाल तर आपणाला आढळेल की ही ठिकाणे संपूर्ण क्षेत्राला घेरतात. ह्या सर्व ठिकाणांहून येशू ख्रिस्ताला ऐकण्याकरिता, त्याला पाहण्याकरिता आणि त्याच्याद्वारे आरोग्य प्राप्त करून घेण्याकरिता लोक येत होते. आता तो दुसऱ्या संकटात आहे. ह्यावेळी धार्मिक पुढाऱ्यांकडून नाही, कारण ते लोकांना भीत होते. त्याला त्यांच्या दाटीमुळे चेंगरून जाण्याची भीती वाटत होती. आज आम्हाला दिसतं की कशा प्रकारे मंत्री लोक किंवा पुढारी लोकांच्या जमावात सुरक्षा व्यवस्था करावी लागते. म्हणून लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त काय करतो. 9 आणि 10 वचने पुढे आम्हाला सांगतात, तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यास एक होडी तयार ठेवण्यास सांगितले, कारण त्याने अनेकांना बरे केले होते. म्हणून जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करावयास त्याच्या अंगावर पडत होते. हा जनसमुदाय श्रोतांनो त्याला फक्त अडथळा आणत नव्हता, तर त्याला संकटात लोटत होता. सर्व बाजूंनी लोक त्याच्या अंगावर पडत होते आणि आम्हाला सांगण्यात आले आहे की त्याने अनेकांना बरे केले. अनेक म्हणजे अनेक, त्यांची संख्या नाही. असंख्य लोकांना त्याने आरोग्य दिले. मानव परिवार गरजवंत आहे. तो त्या काळात सुद्धा गरजवंत होता आणि आता सुद्धा तो गरजवंत आहे. मानवाच्या गरजा त्याच आहेत. आम्ही सर्व ह्या मानवीय परिवारातले आहोत आणि आम्हातील प्रत्येकाजवळ गरजा आहेत. प्रत्येकाजवळ कठीण स्थिती आहे. 11 आणि 12 वचने पुढे सांगतात, जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहात तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत की तू देवाचा पुत्र आहेस. तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की मला प्रगट करू नका. आता आम्हाला दिसतं की अशुद्ध आत्मे त्याला ओळखत होते. या विषयावर श्रोत्यांनो आपण नंतर अधिक पाहणार आहोत, कारण योग्य वेळी हा विषय हाताळावा
असं मला वाटतं. आज जगामध्ये सैतानाची उपासना होत आहे. पण येशू ख्रिस्ताला ह्या अशुद्ध आत्म्यांच्या साक्षीची गरज नव्हती. ते जरी त्याला देवाचा पुत्र म्हणून संबोधित होते, ओळखीत होते, परंतु त्याला त्यांची आवश्यकता नव्हती. आता आपण ह्या साधारण 12 लोकांना प्रेषित म्हणून निवडण्यात देवाचा काय उद्देश होता ते पाहण्यास सुरुवात करणार आहोत. 13वं वचन. मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलाविले आणि ते त्याच्याकडे आले. तो ह्या ठिकाणी निवड करीत आहे. मग ते आपणाला आवडो किंवा न आवडो. योहान कृष्णवर्तमान 15वा अध्याय 16वं वचन सांगतं. योहान कृष्णवर्तमान 15वा अध्याय 16वे वचन. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. श्रोत्यानो, त्या लोकांनी त्याला निवडले नव्हते, परंतु त्याने त्यांना निवडले म्हणून तो त्यांच्याकरिता जबाबदार होता. ही एक फार समाधानाची गोष्ट आहे. देवाने तुम्हाला आणि मला वाचवले, तुमचे आणि माझे तारण केले. देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये चांगले कार्य सुरू केले. तो आम्हाला जडून राहतो. तो आमची पूर्ण देखरेख करण्याकरिता समर्थ आहे. हाच अर्थ आहे. आणि जेव्हा प्रभू येशू त्यांना बोलावतो, तेव्हा ते त्याचे ऐकतात. 14 आणि 15 वचने पुढे सांगतात, तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली अशासाठी की त्यांनी आपणाबरोबर असावे व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यास पाठवावे. हे त्याच्या शिष्यांना शेवटले पाचारण होते. ह्या ठिकाणी ते खऱ्या अर्थाने प्रेषित होतात व त्याच्यासाठी जी सेवा ठेवली आहे ती करण्याकरिता त्यांना ह्या ठिकाणी बाहेर पाठविण्यात येते. त्यांना त्याच्यापासून सुद्धा अलग करण्यात येते, म्हणजे तो आता शारीरिक रूपाने त्यांच्यासोबत जाणार नव्हता. मार्क अधिक विस्तृतपणे ह्याविषयी आम्हाला सांगत नाही, पण मत्ते कृष्णवर्तमान 10वा अध्याय 5 ते 42 वचनांमध्ये आमच्याकरिता संदेश व त्यांच्याकरिता पद्धती नोंदण्यात आलेली आहे. आपण स्वतः श्रोत्यानो मत्ते कृष्णवर्तमान 10वा अध्याय 5 ते 42 वचने वाचू शकता. 16 ते 19 ह्या वचनांमध्ये शिष्यांची नावे सांगण्यात आलेली आहेत. मी आपणाकरिता ही वचने वाचत आहे. 16 ते 19 वचने. त्याने ह्या 12 जणांची नेमणूक केली व शिमोनाला पेत्र हे आणखी एक नाव दिले. जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यास बोआर्निगेर्स म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले. अंद्रिया, फिलिप, बर्थलमै, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्य, शिमोन कनानी व त्याला धरून देणारा यहुदा इस्करियोत. या 12 लोकांना त्याने आपले शिष्य म्हणून निवडले. पुढे 20 आणि 21 वचने आम्हाला सांगतात, मग तो घरी आला तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवावयासही सवड होईना. हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरावयाला निघाले, कारण त्याला वेड लागले आहे असे त्यांचे म्हणणे होते. प्रभू येशू ख्रिस्त किती व्यस्त होता हे दाखवून मार्क खरोखर आम्हाला प्रभावित करतो. त्याच्या मित्रांची प्रतिक्रिया पहा. जेव्हा मानव चांगल्या सत्कार्यासाठी परंतु पृथ्वीवरच्या कार्यासाठी आपले जीवन खर्ची घालतो, तेव्हा त्याची टाळ्या वाजवून वाहवा होते, प्रशंसा होते. संगीतकार, खेळाडू, व्यापारी, कलाकार, राजकारणी पुरुष जे आपल्या कार्यासाठी स्वतःला देऊन देतात, ते त्यांच्या कार्यासाठी त्यांची जी समर्पणाची भावना आहे, भक्ती आहे, त्यावरून ओळखल्या जातात. परंतु एखादा माणूस देवासाठी जेव्हा पूर्णपणे स्वतःला समर्पित करतो, तेव्हा त्याला धर्मवेडा म्हणण्यात येते. 22वं वचन बघा. तसेच एरुश्लेमहून आलेले शास्त्री म्हणत होते की त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भूतांच्या अधिकाऱ्याच्या साह्याने भूते काढितो. बालजबूल जे दुसऱ्या देवी देवतांची पूजा करणारे लोक होते, त्यांचा ईश्वर होता, ज्याला यहुदी अशुद्ध आत्म्यांमध्ये सर्वश्रेष्ठत्व देत असत. 23 ते 26 वचने बघा. तेव्हा तो त्यास आपणाजवळ बोलावून म्हणू लागला की सैतान सैतानाला कसा काढील? आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान स्वतःवरच उठला व त्याच्यात फूट पडली
तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार. तो काय म्हणत आहे ते सोप्या भाषेत असे आहे, तो भूतांच्या साह्याने भूते काढीत नाही. त्याचे अगदी साधे कारण म्हणजे त्या घरात त्याच्याच विषयी फूट पडेल. 27वे वचन, बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. श्रोत्यानो, कोणाही बलशाली माणसाचे घर लुटण्यापूर्वी आपणाला त्या बलशाली माणसाला प्रथम बांधावे लागेल. हे सत्य ह्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे सैतानाच्या शक्तीने करीत नव्हता, त्याच्या साह्याने सुद्धा करीत नव्हता. कारण मग सैतानातच फूट पडेल व तो स्वतःच्याच विरुद्धात होईल. यात्रिका यात्रिका चालली घटिका
28 ते 30 वचने. मी तुम्हास खचित सांगतो की मानव पुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणाची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे. त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे असे ते म्हणत होते, म्हणून तो हे बोलला. म्हणजे श्रोत्यानो, हे पाप अक्षम्य आहे. अर्थात जो कोणी पवित्र आत्म्याच्या विरुद्ध बोलेल किंवा त्याची निंदा करेल त्याच्या पापांची क्षमा होणार नाही. आज सुद्धा अशा प्रकारे ते व्हायला हवे. आज सुद्धा जर आपण पवित्र आत्म्याची निंदा करता तर आपणाला त्याची क्षमा नाही. त्यांच्यासोबत येशू ख्रिस्त तेथे उपस्थित होता व ते बाल जबूलच्या साह्याने तो भूते काढतो म्हणून त्याला दोषी ठरवित होते, जेव्हा तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते कार्य करीत होता. तर खरे पाहता ते देवाच्या 2 व्यक्तिमत्वांचे कार्य नाकारित होते, एकतर पुत्राची साक्ष आणि पवित्र आत्म्याची साक्ष. ते दोहोंच्या कार्यावर सामर्थ्यावर अविश्वास प्रगट करीत होते, जो खऱ्या अर्थाने ख्रिस्ताला पूर्णपणे नाकारणे होता. ते पवित्र आत्म्याचा विरोध करीत होते आणि हे पाप अक्षम्य होते. आज अक्षम्य पाप करणे अशक्य आहे, परंतु ह्यामुळे तुम्ही जर असे म्हणाल की आज आपण पाप करू शकता व उद्या त्या पापांची जाणीव होऊन देवाकडे पश्चाताप करून येऊ शकता, तेव्हा तो आपणाला क्षमा करणार नाही. लक्षात घ्या की ख्रिस्त सर्व प्रकारच्या पापांसाठी मेला, फक्त काहीच पापांसाठी नाही. तो सर्व पापांची क्षमा करतो. फक्त अविश्वासाची वर्तणूक व स्थिती अक्षम्य आहे, कृती नाही. जेव्हा एखादा माणूस आपल्या मुखाने देवाची निंदा करतो तेव्हा ती निंदा त्याला दोषी ठरवत नाही, तर त्याच्या अंतःकरणाची जी प्रवृत्ती आहे, जी स्थायी स्थिती आहे, ती त्याला दोषी ठरवते. जोपर्यंत तो विरोध करणे थांबवणार नाही तोपर्यंत ह्या कारणामुळे तो दोषी ठरतो आणि हे पवित्र आत्म्याच्या विरुद्ध केलेले पाप आहे. गुन्हा साबित करून दोषी ठरविण्याच्या पवित्र आत्म्याच्या कार्याला अंतःकरणात व जीवनात विरोध करणे हे पवित्र आत्म्याविरुद्ध केलेले पाप आहे. पुढे 31 ते 35 वचने सांगतात, तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलाविले. त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, पहा, बाहेर आपली आई व आपले भाऊ आपला शोध करीत आहेत. त्याने त्यास उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? मग जे त्याच्या भोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, पहा, ही माझी आई व हे माझे भाऊ. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई. येशूचे भाऊ याकोब आणि यहुदा ह्या दोहोंनी पत्रे लिहिलीत आणि त्यांनी येशू त्यांचा अर्धा भाऊ होता हे कधीच नमूद केले नाही. लक्षात घ्या की जो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे तो दैहिक रूपाने त्याची आई व भाऊ ह्यांच्यापेक्षा त्याच्या अधिक जवळ होता. हेच कारण आहे की त्याने आजूबाजूला पाहून म्हटले की हे लोक माझ्या आईपेक्षा व माझ्या भावांपेक्षा मला अधिक जवळचे आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ख्रिस्त येशूला तारणारा म्हणून स्वीकारून आम्ही त्याद्वारे देवाशी योग्य प्रकारे जुळल्या गेले पाहिजे, ज्याद्वारे तो आम्हाला देवाचे पुत्र होण्याचा अधिकार देतो. याद्वारे आम्ही फार विलक्षण रीतीने त्याच्या जवळ येतो. आता श्रोत्यानो, आपण 4थ्या अध्यायाकडे वळत आहोत. मार्कच्या ह्या अध्यायात आम्हाला अनेक दाखले वाचायला मिळतात. समुद्री वादळाला शांत करणे हा चमत्कार वाचायला मिळतो. मत्तेय शुभवर्तमानामध्ये ह्या ठिकाणी देण्यात आलेला एक विशिष्ट दाखला सोडून दुसऱ्या सर्व गोष्टी आम्हाला वाचायला मिळतात व ह्या एका गोष्टीमुळेच हे शुभवर्तमान अलग आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सर्वप्रथम पेरणाऱ्याचा दाखला सांगण्यात आलेला आहे, जी एक घोषणा आहे. ह्यापुढे ह्याच दाखल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानंतर दुसरे दाखले सांगण्यात आलेले आहेत. मग शेवटी चमत्कार देण्यात आलेला आहे. श्रोत्यानो, प्रथमच मी आपणाला सांगितले की हे जे शुभवर्तमान आमच्या समोर आहे हे शुभवर्तमान कृतिशील शुभवर्तमान आहे. तरी सुद्धा ह्या ठिकाणी दाखल्यांवर भर देण्यात आला आहे, ज्यात फक्त एक चमत्कार नोंदण्यात आलेला आहे. परंतु आपल्या लक्षात येईल की जे दाखले मार्क ह्या ठिकाणी सांगतो ते दाखले कृतींनी भरपूर असे दाखले आहेत. प्रत्येक दाखला हलवून टाकणार आहे.
दाखले सांगत असताना सुद्धा मार्क कृतींवर भर देत आहे. 4 अध्याय 1 वचन बघा. पुन्हा तो समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला. तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला. म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते. मग ते दुसऱ्या गोष्टीवर भर देतो. तो म्हणतो, त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला. ही येशूची कृती जी मत्तयाने नमूद केली आहे ती चिन्हात्मक आहे. घर बहुधा इस्रायलचे घर दर्शविते आणि समुद्र गैर यहुदी राष्ट्र दर्शवितो. त्याची कृती दर्शविते की तो स्वतःच्या लोकांमधून निघून जगातल्या लोकांकडे जातो. ही ह्या दाखल्याची पार्श्वभूमी आहे व त्याकडे जागतिक स्थिती लक्षात घेऊन आम्ही पाहिले पाहिजे. हे पाहणे आमच्याकरिता फार महत्वाचे आहे श्रोत्यानो. त्याची सेवा जेव्हा फार वाढली तेव्हाच्या काळात हे घडले. तो फार व्यस्त होता. त्याच्याजवळ इतके काम होते की तो शारीरिक रूपाने थकून गेला होता. या अध्यायात आम्हाला पाहायला मिळेल की तो इतका थकला होता की त्याला झोप लागली. दुसरं वचन बघा, 4 अध्याय 2 वचन. नंतर तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकविता शिकविता तो त्यांना म्हणाला. अनेक गोष्टी शिकविण्यासाठी त्याने दाखल्यांची पद्धती स्वीकारली. ह्यावेळी तो आपल्या 3.5 वर्षाच्या सेवेच्या मध्यभागी पोहोचला होता. चिन्हात्मक उदाहरणे त्याने काही गोष्टी लोकांना सांगण्यापूर्वी वापरलीत. जसे विहिरीवर त्या स्त्रीला त्याने जीवनी पाण्याविषयी सांगितले. त्याने शिष्यांना सांगितले की मी तुम्हाला माणसे धरणारा करीन व शेते कापणीसाठी तयार झाली आहेत. तसेच पहाडी उपदेशात तो मीठ, प्रकाश, खडकावर घातलेला पायवा व वाळूवर घातलेला पायवा ह्याविषयी बोलला. परंतु श्रोत्यानो, हे दाखले नाहीत. आता तो दाखल्यांची पद्धत उपयोगात आणून पेरणाऱ्याचा दाखला सांगत आहे आणि तो आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये अभ्यासणार आहोत. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाच्या जीवनातीलच सर्व स्थिती लक्षात घेऊन अशा गोष्टी सांगितल्यात ज्या मानवाला समजू शकतील आणि त्या गोष्टींच्याद्वारे त्याने स्वर्गाविषयीची शिकवण लोकांना दिली. आज प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे आणि जे लोक परमेश्वराचे वचन ऐकतात ते वचन त्यांच्या जीवनामध्ये कार्यरत होते. पुष्कळदा लोक परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येत नाही. परंतु जे लोक लक्षपूर्वक परमेश्वराचे पवित्र वचन ऐकतात आणि त्यानुसार आपले जीवन व्यतीत करतात, त्यांच्या जीवनामध्ये एक महान कार्य परमेश्वर करतो. आज आपण जे हे वचन ऐकत आहात, मला माहीत नाही की किती लक्षपूर्वक आपण हे वचन ऐकत आहात. कदाचित आपण हे वचन पण ऐकत आहात आणि दुसऱ्या गोष्टींकडे आपले लक्ष सुद्धा आहे. आपले विचार भटकत आहेत. श्रोत्यांनो, अशा प्रकारे जर आपण वचन ऐकाल तर आपल्या जीवनात त्याद्वारे काहीच फायदा होणार नाही. आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार नाही. म्हणून परमेश्वराचे वचन लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे आणि त्या वचनाला आपल्या जीवनामध्ये लागू करायला पाहिजे. त्या वचनाच्या प्रकाशात आपल्या जीवनाचे परीक्षण करणे फार आवश्यक आहे. म्हणूनच माझी आपणाला विनंती आहे की जेव्हा आपण उपासना कार्यक्रमाच्या माध्यमाने देवाचे वचन ऐकता तेव्हा ते लक्षपूर्वक ऐका. सर्व कामे बाजूला सारून परमेश्वराचे वचन ऐका आणि तेव्हाच पहा कशा प्रकारे परमेश्वर आपणाशी बोलतो, कशा प्रकारे तो आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. लक्षात घ्या की हे परमेश्वराचे पवित्र वचन आहे, जिवंत वचन आहे आणि हे वचन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला परिवर्तित करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून श्रोत्यानो, आपण कोणी का असा, वचन लक्षपूर्वक ऐका, त्या वचनाकडे कान लावा आणि आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. लक्षात घ्या की परमेश्वर आपणातील प्रत्येकावर प्रेम करतो आणि त्यामुळेच त्याने आपणासाठी, माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एक पुत्राला येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले आणि येशू ख्रिस्ताच्या त्या पवित्र बलिदानाद्वारेच आमचा आणि परमेश्वराचा संबंध स्थापित होऊ शकला. आज प्रभू येशू ख्रिस्त आपणातील प्रत्येकाला आमंत्रित करीत आहे आणि तो म्हणत आहे की तुम्ही माझ्याजवळ या, मी तुम्हाला पापांची क्षमा आणि तारणाचे आश्वासन देईन,
मी तुम्हाला माझ्या राज्यामध्ये सामील करेल. काय प्रभू येशू ख्रिस्ताची ही वाणी ऐकण्यास आपण तयार आहात? त्याचे हे आमंत्रण स्वीकारण्यास तयार आहात? परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण शिकलेली पहिली गोष्ट म्हणजे आपण हे नेहमीच लक्षात ठेवावे की आम्ही देवाला निवडले नाही, तर देवाने आम्हास निवडले आहे. आज आपणाला येशूच्या शिष्यांची ओळख झाली आहे. त्यांच्या नावांचा अर्थही आपणास समजला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पवित्र आत्म्याची निंदा करणे या पापाला क्षमा नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे येशूने म्हटले की जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई. काय आम्ही ख्रिस्ताद्वारे देवाशी योग्यरित्या जुळले गेलेलो आहोत? काय आमच्या जीवनातील वर्तणूक ख्रिस्ताने दिलेल्या शिक्षणाप्रमाणे आहे? प्रियानो, आपण आपले अंतर्याम पारखू. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. ज्या ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस, त्या ख्रिस्ताशी आम्ही योग्य नातं ठेवावं, जुळवून घ्यावं, यासाठी प्रभूजी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावलेलं आहे. आमची मागणी हीच आहे प्रभूजी, तुझ्या मार्गांवरती तू आम्हाला दृढ ठेव, की जेणेकरून जे महान कृत्य प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेलं आहे, प्रभूजी, त्या कृत्यापासून आम्ही दूर जाणार नाही, तर आम्ही अधिक जवळ, तुझ्या जवळ आम्ही येऊ शकू. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. आमच्यामध्ये असलेलं उणपण तुला ठाऊक आहे, ते सर्व तू दूर कर, आम्हाला आशीर्वादित कर. हा समय दिलास याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.